नमस्कार मंडळी, मी संगीता. ओम ह्रीं सूर्याय नमः. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर संक्रांत कशावर आहे? दरवर्षी आपल्या सगळ्या महिलांना नवीन वर्ष सुरू झालं की हा प्रश्न पडतो की संक्रांत कशावर आहे. नवीन वर्षातील पहिला सण असतो, हा महत्त्वाचा सण असतो. आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवणारा हा सण असतो. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. त्यामुळे कोणतीही शंका भीती मनामध्ये न ठेवता, अफवांवर विश्वास न ठेवता या दिवशी भगवान सूर्याची उपासना करावी. यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या समस्या नष्ट होतील. संक्रांत श्रवण करणे हे देखील अतिशय पुण्यफलदायी मानलं जातं. यावर्षी म्हणजे 2026 साली मकर संक्रांत कधी आली आहे? संक्रांत कशावर आहे? संक्रांतीचं स्वरूप काय आहे? या दिवशी काय करावं, काय करू नये, कोणती सेवा करावी, संक्रांतीचा पुण्यकाळ काय, वाण वौसा किंवा संक्रांतीचं दान काय करायचं, संकल्प कसा करायचा, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनिपुत्र यांना भेटायला जातात अशी आख्यायिका आहे. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते, म्हणजेच देवांचा दिवस सुरू होतो. म्हणजेच आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे. म्हणूनच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप, तप, दान अवश्य करावे. सकारात्मक दृष्टीने संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याची, भगवान विष्णूंची सेवा करावी. तर मंडळी, दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात बऱ्याचशा अफवा पसरवल्या जातात किंवा संक्रांत अशुभ आहे, अमुक अमुक रंगावर आहे, अशा कोणत्याही अफवांवर लक्ष न देता आपण फक्त उपासना करायची आहे. तर मंडळी, आपण बघूया यावर्षी संक्रांत कधी आहे, म्हणजे 2026ला संक्रांत कधी आहे ते बघूया. यावर्षी 14 जानेवारी 2026ला संक्रांत आलेली आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 तारखेला भोगी असते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला किंक्रांत असते. खूप दिवसानंतर असा योग आलेला आहे की या दिवशी षटतिला एकादशीसुद्धा आलेली आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय. आता मंडळी, संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर 14 जानेवारी 2026ला दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 हा पुण्यकाळ आहे. तर या पुण्यकाळात आपण काय करावे, तर आपण महिलांनी वाणवसा करून घ्यावा, वाण देऊन घ्यावे, दान पण करू शकतो आणि या पुण्यकाळात आपल्याला जप तपसुद्धा करायचा आहे. आता मंडळी, आपण संक्रांतीचं स्वरूप काय ते बघूया. दरवर्षी संक्रांतीचे वाहन, उपवाहन, शस्त्र, तिचे वस्त्र यामध्ये बदल होत असतो. यावर्षी संक्रांती देवीचे वाहन वाघ असून तिचे उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत. म्हणजेच काय, तर आपण यावर्षी पिवळे वस्त्र परिधान करायचे नाहीये. संक्रांती देवीने हातात गदा घेतलेली असून तिने केशराचा टिळा लावलेला आहे. ती वयाने कुमारिका असून ती बसलेल्या स्थितीत आहे. वासाकरता तिने जाईचे फूल हातात घेतलेले आहे आणि ती पायस भक्षण करीत आहेत. म्हणजेच काय, तर या दिवशी आपण दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ खाणं टाळायचं आहे. संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि तिचं मुख वायव्य या दिशेला आहे. असं साधारण संक्रांत देवीचं स्वरूप आहे आणि या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या टाळण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर मंडळी, या दिवशी काय करावं आणि काय करू नये, तर या दिवशी स्नान, दान, जप, तप, हवन, तर्पण या विधी पुण्यकाळात करणे अतिशय पुण्यकारक मानलं जातं. म्हणून या दिवशी तीळ मिश्रित पाण्याने आपण स्नान करावं, तीळ हवन करावे, त्यानंतर तीळ तर्पण करावे आपल्या पितरांसाठी, तिळाचं दान करावं, म्हणजेच काय, तिळगुळ द्यायचा असतो. अशा पद्धतीने तिळाचा वापर करायचा आहे. संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये या गोष्टी केल्या तर आपल्या सगळ्या पापांचा नाश होतो असं म्हटलं जातं. संक्रांतीच्या दिवशी म्हणजे पुण्यकाळात काय करणं टाळावं तर ते बघूया आपण. ब्रह्मचर्य पाळावं, कोणालाही कठोर बोलू नये, भांडण वादविवाद करू नये, गाई म्हशींची धार काढू नये पुण्यकाळात, वृक्ष व गवत तोडू नये आणि संक्रांतीच्या पुण्यकाळात दात घासू नये. थोडक्यात काय, तर नकारात्मकता किंवा तामसी जे गुण असतात ते वाढवणारे जे कृत्य असतात
अशी कोणतीही कृत्य करू नका. आता संक्रांतीच्या पुण्यकाळात दाने कोणती करावी? आपण जो वाणवसा करत असतो त्यात प्रामुख्याने नवीन भांडी देऊ शकतो, तिळपात्र देऊ शकतो ब्राह्मणांना किंवा याचकांना. आपण दान करत असताना आपण अन्न देऊ शकतो, तिळगुळ, वस्त्र, गोग्रास द्यायचे आहे. सोने, भूमी, गाय, घोडा इत्यादी दान संक्रांतीच्या पुण्यकाळात देणे अतिशय पुण्यफलदायी मानलं जातं. आता मंडळी, दान देताना आपल्याला संकल्प करायचा असतो. तर संकल्प कसा करायचा? गणपती बाप्पांचं स्मरण करावं, पुण्यकाळात हे दान द्यावं, हा असा संकल्प करायचा आहे आपल्याला. म्हणजे 14 जानेवारीला दुपारी 3 वाजेपासून संध्याकाळी 6:30 या दरम्यान आपण हा संकल्प करायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचे आहे, त्यात हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल घ्यायचं आहे आणि संक्रांती देवीचं आणि भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आपल्याला. आणि संकल्प झाल्यानंतर हातातलं पाणी आपल्याला ताम्हणात टाकायचं आहे. आता हे पाणी झाडांना टाकून द्यायचं आहे, तुळशीला टाकायचं नाही आहे आपल्याला. अशा पद्धतीने दान व वाण द्यायचे आहेत. हे दान ब्राह्मणाला किंवा याचकाला द्यायचं आहे आणि ते जर शक्य झालं नाही तर एखाद्या मंदिराच्या दानपेटीत तुम्ही काही पैसे दान करू शकता. तर मंडळी, संक्रांतीच्या पुण्यकाळात काही सेवा किंवा स्तोत्र मंत्र आपल्याला अवश्य म्हणायचे आहे. आणि या दिवशी एकादशीसुद्धा आहे, त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप आपल्याला म्हणायचा आहे. श्री विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करू शकतात. भगवान सूर्याची आपल्याला उपासना करायची आहे. ओम ह्रीं सूर्याय नमः या सूर्य मंत्राचे सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे. आदित्य हृदय स्तोत्राचे सुद्धा पठण करायचे आहे. या दिवशी आपण सत्यनारायणाची सुद्धा पूजा करू शकतो. तसेच आपण तिळाचे हवनसुद्धा करू शकतो. आता या दिवशी एकादशी असली तरी आपण तिळगुळाचे सेवन मात्र करू शकतो, खाऊ शकतो. हे सगळे आपण संक्रांतीच्या दिवशी करायचे आहे. हे सगळे केल्यामुळे आपल्या जीवनातील पापांचा नाश होईल, आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल, आपल्या जीवनात सकारात्मकता येईल आणि आपल्याला आपोआपच प्रत्येक गोष्टीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनातील समस्यांचे निवारण होईल. तर अशा पद्धतीने यावर्षीची मकर संक्रांतीविषयी माहिती आपण पाहिली. भगवान विष्णूंची आणि भगवान सूर्याची या दिवशी सेवा करायची आहे. आपल्या जीवनातील सगळ्या समस्यांचे निवारण नक्की होईल. मला खात्री आहे की या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.